नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। अहमदनगर शहरामध्ये रस्त्यांच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे। या संदर्भामध्ये अँटी करप्शनकडे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी ऑनलाईन अशी तक्रार दाखल केलेली आहे। आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली। या संपूर्ण कामाबद्दल आणि भ्रष्टाचाराबद्दल त्यांनी पोलखोल केली आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की नेमकं हे प्रकरण आहे तरी काय। आत्ता येत्या 1 डिसेंबरला अप्पर महासंचालक नांगरे पाटील आहे, त्यांची ते मुंबई येथे जाऊन भेट देखील घेणार आहे। पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे। किरणजी, नगर न्यूज 24मध्ये तुमचे स्वागत। या कामामध्ये मोठा असा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप तुमच्या वतीने करण्यात आलेला आहे। काय नेमकं हे प्रकरण आहे आणि येत्या 1 तारखेला तुम्ही भेट घेणार आहे महासंचालकांची, काय नेमकं हा प्रकार आहे? हा नुसता आरोप नाही आहे, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नगर शहरामध्ये कुठल्या परिसरात तुम्ही जा, रस्त्यांची एवढी वाईट परिस्थिती त्या ठिकाणी आहे की रस्ता शोधून सापडत नाही। बरं, वर्तमानपत्रामध्ये आपण पाहतो मोठमोठ्या त्या ठिकाणी पानभर जाहिराती येतात, मोठी यादी येते की एवढे लाख या रस्त्यासाठी आणले, तेवढे कोटी त्या रस्त्यासाठी आणले। मग एवढे कोट्यवधी रुपये जर या रस्त्यांसाठी आणलेत आणि जो काही आता एक धक्कादायक त्या ठिकाणी पुराव्यांनिशी चौकशी अहवाल समोर आलेला आहे, ज्याच्यामध्ये आता आपल्याला कल्पना या ठिकाणी देणारच आहे की या सगळ्यातनं हे कागदावरती आता सिद्ध झालं आहे की नगर शहराला खड्ड्यात घालण्याचं जे कारण आहे ते कारण म्हणजे निकृष्ट पद्धतीनं केलेली रस्त्यांची कामं। जवळपास 30% 40% ते 100% टक्केवारी खायचा प्रकार त्या ठिकाणी आहे। तेव्हा 100% म्हणजे 100% कसं, म्हणजे काही कामं तर अशी आहेत की जी फक्त कागदावरतीच पूर्ण झाल्याचं दाखवलं आहे, प्रत्यक्षात काम काय झालं नाही, पण त्याची बिलं मात्र लागलेली आहेत। आम्ही थर्ड पार्टी रिपोर्ट आणि टेस्ट रिपोर्ट जे रस्त्यांच्या कामांच्या गुणवत्तेच्या संदर्भातले जो त्या ठिकाणी जोडावा लागतो, मगच महापालिकेतल्या बांधकाम विभागातल्या कामांची बिलं जे ती अदा होत असतात। या संदर्भामध्ये साधारणतः मे महिन्यापासून अनेक तक्रारी ज्या आहेत वारंवार त्या ठिकाणी आयुक्तांकडे केल्या होत्या, त्यांना त्याची चौकशीची मागणी केली होती। इनफॅक्ट 1 जूनला तर त्या ठिकाणी आत्मदनाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर करण्याचा त्या ठिकाणी मी काँग्रेसच्या वतीने दिला होता। त्या ठिकाणी पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलं। त्या ठिकाणी आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये लेखी आश्वासन उपायुक्तांनी आणि शहर अभियंत्यांनी मनपा आयुक्तांच्या मान्यतेने दिलं की 1.5 वर्षामध्ये आम्ही याची चौकशी पूर्ण करू, 1.5 महिन्यामध्ये, आणि दोषींवरती कडक कायदेशीर कारवाई करू। मात्र प्रत्यक्षात त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही। आम्ही त्याच वेळेला ॲट द सेम टाईम शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जे आहे की जे गव्हर्नमेंटचंच एक आस्थापना आहे की ज्यांचा हा रिपोर्ट असतो गुणवत्तेसंदर्भातला, त्यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा सातत्यानं करत होतो। त्यांच्याकडं पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी तत्परता दाखवली आणि त्यांनी 5 सदस्यीय समिती नेमली। या समितीमध्ये काही डॉक्टरेट लोकांचा देखील समावेश होता आणि त्या समितीचा अहवाल आता पटलावरती आलेला आहे। RTIमध्ये तो अहवाल त्यांनी उपलब्ध करून दिला आहे मला। त्या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे की ही जी काही आकडेवारी आहे कामांची, साधारणतः यामध्ये भ्रष्टाचार किती, नेमकं या भ्रष्टाचाराची व्याप्ती किती आहे आणि कोणाकोणाचा यामध्ये समावेश आहे? भ्रष्टाचाराची व्याप्ती प्रचंड मोठी आहे। म्हणजे 2016 पासून ते 2023पर्यंत जर सगळ्या कामांची जर यादी पाहिली तर यातला पहिला टप्पा जे 16 ते 20चा, त्यामध्ये जवळपास 879 कामांची अहवाल त्या ठिकाणी दिले गेले होते। यापैकी 725 चाचणी अहवाल आणि 51 थर्ड पार्टी गुणवत्ता रिपोर्ट जे आहेत, असे एकूण मिळून 776 रिपोर्ट जे आहेत ते बनावट आहेत। बनावट म्हणजे काय की शासकीय तंत्रनिकेतनचा शिक्का बनावट तयार केला गेला, शासकीय तंत्रनिकेतनचं बनावट त्या ठिकाणी लेटरहेड तयार केलं गेलं, त्या ठिकाणी खोट्या सह्या केल्या गेल्या, राजपत्रित क्लास 1 ऑफिसरच्या सह्या देखील त्या ठिकाणी खोट्या केल्या गेल्या। यासाठी जे काही केलं त्याच्यासाठीचे गुन्हे जर आपण पाहाल तर ते सुद्धा अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत। मी माझ्या फिर्यादीमध्ये नमूद केलं आहे। तुम्ही नेमकं जी तक्रार दाखल केली आहे, ऑनलाईन फिर्याद दाखल केली आहे, काय कलम काय आहे, कोणत्या कलमानुसार या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्ही कलम टाकले आहे, नेमकं कलम काय आहे यामध्ये? या तक्रारीच्या संदर्भामध्ये जी कलम नमूद केली आहेत फिर्यादीमध्ये ती आहेत लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 आणि 13 प्रमाणे, IPCच्या कलम 420, 467, 468, 471, 466, 120B, 196, 201, 202, 204, 475, 476, 477 आणि 34 अन्वये ही सगळी कलमं जी आहेत ती फसवणूक करणे, बनावट दस्तऐवज त्या ठिकाणी तयार करणे, त्यासाठी उपकरणांचा उपयोग करणे, अपहार करणे, भ्रष्टाचार करणे, यासाठीची सगळी कलमं आहेत। या व्याप्तीमध्ये त्या ठिकाणी मागच्या
6-7 वर्षांच्या कालावधीमध्ये जवळपास 8 महानगरपालिकेचे आयुक्त होऊन गेले. त्या सगळ्यांचा देखील त्यामध्ये फिर्यादीत उल्लेख केला आहे. महानगरपालिकेचे शहर अभियंता जवळपास 6 होऊन गेले आत्ताच्या विद्यमान अभियंत्यांचं, त्यांचं त्याच्यामध्ये फिर्यादीमध्ये समावेश केलेला आहे. अनेक त्या ठिकाणी अभियंते झाले ज्यांनी प्रत्यक्ष कामावरती त्या ठिकाणी सह्या केलेल्या आहेत, मोजमाप घेतलेलं आहे, एमबी रेकॉर्ड तयार केलेले आहे, ते त्याच्यामध्ये आहेत. बांधकाम विभागातले इतर कर्मचारी त्या ठिकाणी आहेत, लेखा विभागाचे कर्मचारी आहेत. विशेष म्हणजे ठेकेदार जे आहेत, या कामांचे जे ठेकेदार आहेत ते ठेकेदार यांनी निकृष्ट काम त्या ठिकाणी करून लाखो कोट्यवधी रुपयांची बिलं लाटली आहेत. माझा त्या ठिकाणी आरोप नाही, मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो की बहुतांशी ठेकेदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे शहराला खड्ड्यात घालणारी कामं ज्या ठेकेदारांनी केली आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी निगडीत त्या ठिकाणी ठेकेदार आहेत. आणि म्हणून शहर त्या ठिकाणी भ्रष्टाचार मोठा झाल्यामुळे खड्ड्यात गेलेला आहे. या सगळ्या ह्याच्यातनं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जो आहे, राज्याचे पोलीस अप्पर महासंचालक विश्वास नांगरे पाटील आणि नाशिक परिक्षेत्र आपण नगर त्यामध्ये मोडतो त्याच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा धाडगे यांच्याकडे ही ऑनलाईन फिर्याद दाखल केली आहे. येत्या 1 डिसेंबरला मी नांगरे पाटील साहेबांची समक्ष भेट त्या ठिकाणी घेतो आहे. त्यांना याचा तपास जलद गतीने करण्याची मागणी त्या ठिकाणी करणार आहे. त्यानंतर SP जे आहेत नाशिक विभागाच्या त्यांची देखील मी भेट घेणार आहे. आणि माझ्याकडे जे काही हजारो शेकडो कागदपत्रातले पुरावे जे आहेत, सबळ पुरावे, ते सुद्धा मी त्यांच्याकडे त्या ठिकाणी सबमिट करणार आहे. त्यामुळे आता किती कोट्यावधीचा हा भ्रष्टाचार असू शकतो या बाबतीमध्ये मी महापालिकेकडे वारंवार आकड्यांची मागणी केली. त्यांनी जाणीवपूर्वक ती दिली नाही. मनपा आयुक्तांकडे यासाठी मे महिन्यापासून पाठपुरावा चालला आहे. तरी अंदाजे किती कोट्यावधीचा ही भ्रष्टाचार? कामं 100-200 कोटी रुपयाची कामं आहेत सगळी. ही काय किरकोळ कामं नाही आहेत. म्हणजे केंद्र सरकारच्या योजनांमधून आलेले पैसे, राज्य सरकारकडून आलेले पैसे, महानगरपालिकेच्या स्वनिधीतनं खर्च झालेले पैसे, खासदार निधीतले पैसे, आमदार निधीतले पैसे, जे जे महापालिकेच्या माध्यमातून ते कामं राबवली गेली, या सगळ्यांचा जो खर्च आहे तो याच्यातला आहे. त्याच्यामुळे या सगळ्याची व्याप्ती एवढी प्रचंड मोठी आहे. या सगळ्याचा परिणाम जो आहे थेट तो नगर शहरात आज एक रस्त्याची दुरावस्था आहे त्याच्यावरती झालेला आहे. माझं या निमित्तानं नगरकरांना देखील आव्हान आहे की आपण कुठल्या प्रकारचे लोक निवडून देतो आहे याचा आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे. ज्यांनी सभागृहामध्ये, महासभेमध्ये अशा गोष्टींपासून शहराला वाचवलं पाहिजे, तीच लोकं जर या सगळ्याला खतपाणी घालत असतील आणि अशा लोकांना वाचवत असतील तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. विशेष म्हणजे महापालिका आयुक्तांकडे सातत्यानं पाठपुरावा करून देखील त्यांनी त्या ठिकाणी हा भ्रष्टाचार संगनमताने दडपण्याचा प्रयत्न केला. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक बडा नेता सत्तेतला या शहरातला, की ज्याच्या हातामध्ये महानगरपालिकेचा सत्तेचा रिमोट कंट्रोल याची चर्चा सातत्याने होत असते, तो बडा नेता त्यांच्या पक्षाच्या असणाऱ्या ठेकेदार कार्यकर्त्यांना या भ्रष्टाचारातनं आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचारातनं वाचवण्यासाठी त्या ठिकाणी प्रशासनावरती दबाव आणतोय, असा माझा त्या ठिकाणी स्पष्टपणानं आरोप आहे. निश्चितच जे नगर शहरातील जे रस्त्यांचे कामं झाले आहे त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. या संदर्भात अँटी करप्शनकडे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष यांनी फिर्याद दाखल केलेली आहे. ऑनलाईन ही फिर्याद दाखल केलेली आहे. 1 डिसेंबरला महासंचालक नांगरे पाटील यांची ते देखील भेट घेणार आहे. नेमकं या भेटीनंतर आता नेमकं काय कारवाईला पुढे मुहूर्त लागतोय, नेमकं कारवाईमध्ये कोणाकोणाचे नावं समोर येतात हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे. नगर न्यूज 24साठी निलेश आगरकर, अहमदनगर. अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा.